प्रिय भाई बहनों, आज की रोटी की और सदस्य व्यक्तियों के लिए यीशु ख्रिस्तांची मधुर नामाचे सप्रेम नमस्कार। आज की दिनांक 17 एप्रिल 2026 शुक्रवार। दुःख नका, तुम्ही ऐकले नाही काय? अनंतकालचे देव परमेश्वर पृथ्वीच्या टोकांचा सृष्टीकर्ता, तो न दगतो आणि न कंटाळतो। येसाया 40 अध्याय 28 वचन। सैतान देवाचे लोकांना पराभूत करण्यासाठी वापरणाऱ्या सर्वात धोकादायक शस्त्रांपैकी एक म्हणजे निराशा। या शास्त्राने अनेक विश्वासणाऱ्यावर आक्रमण केले आहे आणि अनेक देवाचे सेवकांना आदरवेल आहे। परंतु आपल्या प्रिय प्रभूकडे बघा, तो कधीच थकत नाही आणि तो आपल्यालाही थकू देऊ इच्छित नाही। म्हणूनच बायबल म्हणते, तो असत्याने शक्ती देतो आणि ज्यांच्यात बल नाही त्याने तो अधिक सामर्थ्य देतो। येसाया 40 अध्याय 29 वचन। काही लोक शारीरिक थकावा सतत अनुभवतात, काही जण मानसिक निराशाने त्रस्त असतात। जेव्हा निराशा मनात भरते तेव्हा उत्साह निघून जातो, चेहऱ्यावर उदासी येते आणि ते जणू जीवित नसल्यासारखे दिसतात। परंतु जे प्रभूची स्तुती करतात आणि आनंद करतात ते आनंदी आणि उत्साही राहतात। जर निराशा तुमच्या मनात आली तर लगेच प्रभूच्या चरणी या, देवाचे लोकांसोबत एकत्र या आणि आनंदाने प्रभूची उपासना करा। आनंदी हृदय औषधासारखे असते, पण ख्रिस्त आत्मा गाडे सुकवतो। नीतिसूत्र 17 अध्याय 22 वचन। आणि सगळ्यान मनुष्य असेही म्हणतो, आपत्तीचे दिवशी तू कचलला तर तुझी शक्ती कमी आहे। नीतिसूत्र 24 अध्याय 10 वचन। कधी कधी निराशा शरीरात किंवा मनात नसते, पण आत्म्यात असते। आत्म्या अस्वस्थ होतो, भीती आणि चिंता त्रास देऊ लागतात। बायबल वाचण्याची किंवा प्रार्थना करण्याची इच्छा राखत नाही। असे झाल्यास स्पष्टपणे समजून द्या की एक शत्रू तुमच्या विरुद्ध लढत आहे। प्रभूची सेवकाकडून सल्ला द्या आणि त्याने तुमच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगा। तसेच तुमच्या आत्म्याविरुद्ध लढणाऱ्या शत्रूचा विरोध करा। तुम्ही सैतानाला विरोध केला तर तो पळून जाईल। धैर्याने जाहीर करा, मी देवाचे मूल आहे, सैतान तू मला स्पर्श करू शकत नाहीस। मग मोठ्या आवाजात प्रभूची स्तुती करायला सुरुवात करा। तुम्ही स्तुती करत राहिलीत तर तुमची आत्महत्या मगान मुक्ती येईल। येशू ख्रिस्त या जगात आला नाही काय? आपल्या स्तुतीच्या वस्त्र देण्यासाठी, सियोनमध्ये शोक करणाऱ्यांना सांत्वन देण्यासाठी, राखीसाठी, सौंदर्य सेवकासाठी, आनंदाचे तेल आणि जड माणसासाठी स्तुतीची वस्त्र देण्यासाठी। येसाया 61 अध्याय 3 वचन। देवाची मुलांनो, त्या स्तुतीची वस्त्राला स्वीकार करा। जरी स्तुती करणे कठीण वाटले तरीही स्तुती करत राहा। तुम्ही तसे करत राहिला तर मुक्ती नक्कीच येईल। तुमचे हृदय आनंदाने भरून जाईल आणि प्रत्येक बंधन तुटले। ध्यानासाठी वचन। चांगले करताना आपण थकू नये, कारण योग्य वेळी आपण पीक कापू जर आपण धीर सोडले नाही। गलतीकर 6 अध्याय 9 वचन। आजचे बायबल वाचन सकाळ 2 सामुएल 1 अध्याय 2 अध्याय, संध्याकाळ लूक 14 अध्याय 1 से 24 वचन। धन्यवाद।